नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झालेला आहे एक मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे अशी ही जमवा जमवी. आता अशी ही बनवा बनवी प्रमाणेच हा सिनेमा एक कल्ट सिनेमा होणार का? चला तर या व्हिडिओमध्ये एकदा बघून घेऊया. या सिनेमाची सगळ्यात मोठी USP ते म्हणजे या सिनेमाची स्टार कास्ट आणि खास करून या सिनेमाचे दोन प्रमुख अभिनेते ते म्हणजेच अशोक सराफ साहेब आणि वंदनाताई गुप्ते. यांना बघायला यांचा एक वेगळा फॅन फॉलोइंग आहे आणि यांना बघायला थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करतील अशी अपेक्षा आहे खरी तर. पण आज तरी स्थिती खूप कठीण दिसते. मे बी आज ऍक्च्युली बँक हॉलिडे आहे ना, पण तरी सुद्धा फार हाईप बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची दिसत नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि अशी ही जमवा जमवी त्यापेक्षा अशी ही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्याची जमवा जमवी करावी लागणार आहे की काय, असं एकंदरीत चित्र आजच्या घडीला दिसतंय. एनिवेज, गोष्ट आहे मोहनची, अर्थातच अशोक सराफ साहेबांची, जे स्वतःच्या मुलीबरोबर राहतात. मुली म्हणजेच सुलेखाजी तळवळकर आणि त्यांचे मिस्टर अमित फाटकजी. त्यांना एक नात सुद्धा आहे आणि जे स्वतः म्हणजे त्यांची मिसेस नाही अशोक सराफ साहेबांची, एक विडोवर आहेत ते. आणि दुसरीकडे दुसरी गोष्ट आहे दुसऱ्या फॅमिलीची, ते म्हणजे वंदनाची. वंदना अर्थातच वंदनाताई गुप्ते. ते राहतात स्वतःच्या मोठ्या मुलाबरोबर, अर्थातच सुनील बर्वे साहेबांबरोबर. त्यांची मिसेस आणि त्यांना एक नातू आहे आणि त्यांचा धाकटा मुलगा तो म्हणजेच पुष्कर राज, याचं अजून लग्न झालेलं नाहीये. बट आता एकीकडे एक विडोवर म्हणजेच अशोक सराफ साहेब आणि दुसरीकडे एक विडो, त्या म्हणजे वंदनाताई. आता या दोघांची लहानपणीची मैत्री आहे. हे दोघंही आता सिंगल आहेत, मुलांवर अवलंबून आहेत. आणि टायटलवरनं तुम्हाला अंदाज आला असेल की आता स्टोरी पुढे कशी जाणार आहे. ते पुढे मी काही फार तुम्हाला सांगत नाही. ओव्हरऑल बघायचं झालं तर या सिनेमाचा जो फोकस आहे किंवा जो जॉनर आहे तो कॉमेडीचा आहे. आणि लोकेश गुप्ते ज्यांनी हा सिनेमा डिरेक्ट केलाय आणि लिहिलाय सुद्धा, बऱ्यापैकी ते सक्सेसफुल होत आहेत. काही काही पार्ट्समध्ये सिनेमा नक्कीच एंगेजिंग वाटतो. डायलॉग सुद्धा लोकेश गुप्तेजींनी लिहिलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर वैभव राजाध्यक्षजींनी हे डायलॉग्स दिलेले आहेत. डायलॉग्स खूप डिसेंट आहेत, चांगले आहेत, नक्कीच वर्क करतात. बट एवढ्या दोन फॅमिलीच्या या ड्रामामध्ये कुठेतरी इमोशन मिसिंग असल्यामुळे हा सिनेमा फक्त कॉमेडी पार्ट्समध्ये एंटरटेन करतो. इमोशनली हा सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आपल्याला तो नीट कनेक्ट करू शकत नाही. आपण त्याच्याबरोबर नीट कनेक्ट करू आपण अशी ही वाक्य बनवायची जमवा जमवी असं काहीतरी म्हणायला लागेल. आपण इमोशन्स ते लॅक एक सेकंड मोठ्या पडद्यावर ते इमोशन्स नीट दाखवल्या न गेल्यामुळे आपण त्या कॅरेक्टरशी, त्या व्यक्तिरेखेशी नीट कनेक्ट करू शकत नाहीये असं मला तरी वाटलं. त्यामुळे जर इमोशन सीन्स अजून चांगले वर्क झाले असते तर हा सिनेमा नक्कीच बऱ्यापैकी चांगली कामगिरी या सिनेमाने केलेली असते आणि बऱ्यापैकी चांगली एंटरटेनमेंट या सिनेमाने केली असते. याच्यात काय होतंय माझं असं म्हणायला काही हरकत नाही. ओव्हरऑल बघायला गेलं तर गाणी ओके आहेत, BGM पण ओके आहे, फार असं काही सांगण्यासारखं नाही आहे. डिरेक्शन मात्र लोकेशजींचं चांगलं आहे. आणि अभिनयाचं म्हणायचं झालं तर अशोक सराफ साहेबांनी आणि वंदनाताईंनी फुल ऑन बॅटिंग केलेली आहे. बाकी सगळे वेल नोन, वेल एस्टॅब्लिश कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये दिसत आहेत. स्टारकास्ट यांची मोठी आहे, म्हणजे सुलेखाजी असतील, चैत्रालीजी असतील, सुनील बर्वे साहेब असतील, मिलिंद फाटक साहेब असतील. ते नात आणि नातू यांचे कॅरेक्टर कोणी केलं होतं मला माफ करा, त्यांचं नाव कृपया कमेंटच्या माध्यमातून कळवा. किंवा पुष्कराजचं पण डिसेंट आहे जे काय आहे ते. सपोर्टिंग स्टारकास्टनी प्रामाणिकपणे त्यांची कामं केली आहेत. बट मेन फोकस जो आहे तो या दोघांवरच आहे आणि या दोघांवरच बघूया आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कितपत कामगिरी करतो ते. एनिवेज, सो ओव्हरऑल तुम्हाला माहिती आहे की मी मराठी सिनेमाला रेट करत नाही. मी फक्त तुम्हाला ओपिनियन सांगू शकतो की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा की OTTवर येण्याची वाट बघा. ते या सिनेमाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की थिएटरमध्ये जाऊन बघायला हरकत नाहीये. ऍटलीस्ट या दोघांना बघून तरी तुमचे पैसे नक्कीच वसूल होतील. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.